करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष बदलापूरचा बुलंद आवाज मॅडी सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये। चारही टीमचे कॅप्टन्स या ठिकाणी आहेत। आपण मॅचला देखील या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। इनिंग ब्रेकमध्ये आपण हा ड्रॉ करू। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। रोहित आणि रोनित बेस्टामिंग स्ट्रोक आपण पाहतोय या ठिकाणी। व्हाट अ कॅच, ब्रिलियंट, अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपली आहे। ज्या रोहित जगतापने या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक झळकावलंय त्या रोहितला मात्र परतावं लागेल। पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद। या चला पाचही टीमचे कॅप्टन या लवकर या। आपलीच टीम आहे, या लवकर या आपण ड्रॉ करू। झेल साठी हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असणारे हर्षद कोंडिलकर साठी आदित्य भोरेच्याकडून 1-2 मिनिटं या षटकानंतर आपण ड्रॉ करू। सर्व कॅप्टन्सला विनंती राहील की आपण स्थानावर नवा। राऊंड विकेट, अप्रतिम बॉल, अप्रतिम हा चेंडू या ठिकाणी टाकण्यात आलाय। जबरदस्त वेगवान आणि षटक क्रमांक पहिलं चालू आहे प्रगती पथावरती। आपण पाहतो जय हनुमान सामटोली टीमच्या वतीनं हे षटक हाताळलं जात आहे। पहिल्या षटकामध्ये गोलंदाज हर्षद आहेत। राऊंड विकेट यावेळेस ऑन साइडला वड स्ट्रोक, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर। एक टप्पा घेत सीमा पार, धावा मिळतील 4। 5 टीमचे कॅप्टन्स या ठिकाणी उपस्थित होणार आहेत। खरं तर 4 टीमचे ऑलरेडी झालेले आहेत, परंतु चौथ्या 5व्या टीमचे कॅप्टन्स या ठिकाणी येणं बाकी आहे, परंतु आम्ही त्या अगोदर ड्रॉ करणार आहोत। विनिंग टीम ड्रॉ मध्ये हे नाव असणार आहे, लक्षात घ्या। आम्ही 3 ड्रॉ या ठिकाणी उचलणार आहोत, पहिला, दुसरा आणि तिसरा। ते 3 संघ जे कोणते असतील ते मात्र पहिल्यांदा सेमीफायनल मध्ये दाखल होतील आणि चौथा, पाचवा ज्या चिठ्ठ्या राहणार आहेत त्यामध्ये मॅच होणार आहे। त्या मॅच मधून जो संघ जिंकेल तो मात्र सेकंड सेमीफायनल मध्ये दाखल होईल। पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा अशा 2 सेमीफायनल होणार आहेत आणि त्यानंतर मेगा फायनलचा सामना होईल, लक्षात असू द्या। आणि जो संघ पहिल्या मॅच मध्ये पराभूत होईल तो 5व्या क्रमांकासाठी पात्र धरला जाईल। याची नोंद ही 5ही टीमने घ्यायची आहे। चौकार आला आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 9 या अंकावरती जाऊन पोहोचलेली आहे। या दरम्यान वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, अंपायर सिग्नल वाईड बॉल। राजेश भोईर सर आहेत आणि आता अवांतर धाबेने संघाचा धावफलक पुढे जाईल डबल डिजिट मध्ये 1-0। 10 धावा धावफलकामध्ये पहिला धक्का या ठिकाणी लागलेला आहे। रोहित जगताप बाद झाल्यानंतर जिम्मेदारी थोडी वाढली आहे, परंतु आता न्यू बॅटर स्ट्राइक गेंडला भगवान आहेत। नॉन स्ट्राइक गेंडला रोनित। जागा बनवण्याचा प्रयत्न, मागे चालला बॉल। इथे एक्झॅक्टली घडलं काय, थांबवण्यात आलाय भगवान आणि रोनित
जगतापला तुम्ही पाहतायत. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर एकंदरीत या आपण चारही टीमचे कॅप्टन्स या. या आपण लहान एखादा पोरगा या इकडे. या 5 चिठ्ठ्या आहेत. मॅच तशी चालू राहील मागे आणि आपण या दादा समोर इकडे. ओके 5 चिठ्ठ्यांमध्ये पहिली चिठ्ठी ही सेमीफायनल मध्ये जाईल. दुसरी चिठ्ठी सेमीफायनल मध्ये जाईल. तिसरी चिठ्ठी सुद्धा सेमीफायनल मध्ये जाईल आणि चौथी आणि पाचवी चिठ्ठी जी राहील तिची मॅच होणार आहे. लक्षात घ्या जर या 2 चिठ्ठ्या पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये ज्या संघांची नावं असतील ती पहिली सेमीफायनल होईल या स्पर्धेची. तिसरी चिठ्ठी असेल ती सेकंड सेमीफायनल मध्ये जाईल आणि चौथ्या पाचव्या चिठ्ठीमधून जो विजेता संघ असणार आहे तो सेकंड सेमीफायनल मध्ये जाईल आणि जो हरणारा संघ 5व्या क्रमांकासाठी पात्र असेल. ओके पहिली चिठ्ठी या ठिकाणी पहिला संघ जो सेमीफायनल मध्ये दाखल होईल सिद्धिविनायक इंदगाव. परत दुसरी चिठ्ठी या कळेल आता आपल्याला मोहपाडा एरनसाड. ही पहिली सेमीफायनल झालेली आहे. यानंतर सेकंड सेमीफायनल साठी कोण दाखल होतोय आणि राहील त्या 2 संघांमध्ये मॅच होणार आहे. देवीचा पाडा आणि धामोते आणि विजेता टीम मध्ये मॅच होणार आहे. लक्षात असू द्या त्यातून विजेता संघ सेकंड सेमीफायनलला देवीचा पाडा बरोबर जाईल आणि जो हरणारा संघ 5व्या क्रमांकावरती. लिहून घ्या. चला आपण स्कोररला ही माहिती द्या. या चालू सामन्यातील जो संघ 5 स्टार 5 मध्ये दाखल होईल त्या संघाला प्रथमेश धामोते या संघासमोर फाईट करावी लागणार आहे. या आपण या मॅचकडे जाऊ. 14 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. 1 विकेटच्या मोबदल्यात 14 धावा रोहित आणि सध्या भगवान मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. राऊंड विकेट हो समोर खेळीत अगदी आपण पाहतो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड
फटका समोर पाहायला मिळतो आणि आता हा चेंडू अडवण्यात आलाय. 2 धावा वेगवान रीतीने या ठिकाणी कंप्लीट करतात. रोहित बाद झाल्यानंतर रोहितवरती जबाबदारी आली आहे, भगवानवरती तितकीच जबाबदारी आहे. संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 16 धावा धाव फलकावरती आहेत. एक विकेट्स लवकर गमावल्यानंतर आता सध्या या मॅच मध्ये आपण पाहतो हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज दिनेश, राऊंड विकेट, संपर्क नाहीये, स्वतःवरती नाराज आहेत रोहित. गोलंदाजी आपण पाहतोय मागच्या मॅच मध्ये याच दिनेशने प्रभावशाली गोलंदाजी केली होती आणि प्रत्येक प्रेक्षकाची मन जिंकणारी गोलंदाजी दिनेशची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती चौकार, डॉट, त्यानंतर 2 धावा आणि आता डॉट. हो स्विच हिट, फटका चांगला आहे, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय, बॉल सीमा पार, धावा मिळतील 6, ठोकलाय षटकार. खेळ चाले, षटकार आलेला आहे. 22 धावा धावफलकावरती. हो यावेळी ऑन ड्राईव्ह पुन्हा एकदा रोहित आपण पाहतोय. एक शेवटच्या बॉलवरती या सिंगल त्याने घेतली आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या 23 धावा झालेली. 23 धावा धावफलकावरती आहेत आणि आता अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं अंतिम षटक बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. यश, हो बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणखीन एक बॉल दन दन करत सीमा पार, धावा मिळत आहेत 4. तर 5 मॅचेसचा शेड्यूल आम्ही पुन्हा एकदा आमच्या सर्व विजेता संघांना या ठिकाणी जी माहिती देतोय. पहिला सामना या चालू सामन्यातील विजेता संघ प्रथमेश धामोते संघासोबत फाईट करेल. जो संघ जिंकेल त्या मॅच मध्ये तो संघ सेकंड सेमीफायनल मध्ये दाखल होईल याची दक्षता घ्या आणि त्या मॅच मध्ये जो पराभूत संघ होईल तो 5व्या क्रमांकावरती राहील. पहिली सेमीफायनल सिद्धिविनायक इनगाव वर्सेस फ्रेंडशिप मोहोपाडा होणार आहे याची नोंद घ्या. आणि देवीचा पाडा या संघासोबत या ठिकाणी आम्ही जो विजेता संघ कोण असेल त्याला आम्ही नक्कीच घोषित करू. षटकातील 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. सन्मान बुगाटी बैलाचे मालक संजय कुंडिलकर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. मागे चालला बॉल, जर विकेट संपादित केली इथे मात्र रोहितला परतावा लागेल माघारी. काही गरज नव्हती
भीतर म्हणेन आणि आता फलंदाज झालाय धावबाद, कारण ज्याने जवळ 19 धावा कुठल्या अवघ्या 9 बॉल मध्ये, तो फलंदाज रोनित. धावबाद. आता पगाराची वेळ झाली आहे. डीजे गणेश असू नको व्हायला. ओ लाईन चांगली, अप्रतिम बॉल. अगदी आपण पाहतो साईडम गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो मलिंगा स्टाईलने या ठिकाणी हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे. गोलंदाजी अप्रतिम आहे. चामटोली संघाची ही स्ट्रेंथ आहे, ही ताकद आहे आणि आता प्रत्येक मॅच त्यांनी गोलंदाजीच्या जोरावरती जिंकलेली आहे. हा इतिहास आहे आजवरचा. शेवटचा बॉल, धावा धावफलकावरती 30 आणि आता शेवटच्या बॉलवरती किती धावा जमवल्या जातील टीम बेंडशील संघाच्या वतीनं हे देखील आपल्याला पाहणं तितकंच गरजेचं आहे. हो वेगवान चेंडू या ठिकाणी थांबवलंय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक कंप्लीट झाली आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 1+1 या मिळतील 2 धावा. बाय 1 गेट 1 फ्री. संदेशजी भोपी आणि प्रकाशजी मस्कर यांना विनंती राहील की आपण मंचावरती याचं आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. सध्या अतिश या ठिकाणी आपण पाहतो ऑफिशियल अपडेटर आहेत. अत्यंत चांगली आमच्या माहिती आमच्यापर्यंत पोहोचत असताना आपण पाहतो आणि आता फलंदाज होईल बाद. या ठिकाणी शेवटच्या बॉलवरती शेवट गोड केलाय. त्या मॅचची संपूर्ण माहिती इत्थंभूत आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रामाणिक सध्या आपण पाहतो आमचे सर्व ऑफिशियल टीम या ठिकाणी करते. आणि आता फलंदाज झाला बाद. धाबत संख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल 32 धावा आणि 11.00च्या सरासरीने 33 धावांचं आव्हान ठेवलंय ते टीम जय हनुमान चामटोली संघासमोर. गणेश बांगरुलकर तसं काही गाणं वाजवणार नाही, त्याला काही फरमाईश असतील आणि त्यामुळेच ते देखील थोडेसे रंगात आलेले दिसतात. कारण मागच्याच येणाऱ्या पावसाळ्यात गणेशचं देखील लग्न झालेलं आहे. त्याला माहिती आहे सगळ्या गोष्टींचा दांडगा अनुभव आहे. 18 बॉल 33ची गरज. या आपण मॅचच्या दिशेने जाऊ आणि आता लगेच द्वितीय सत्राला सुरुवात होती आहे. या कॉमेंट्री बॉक्समध्ये केलं जाईल परिवर्तन. ऐकूया आमचे समालोचक मित्र ज्यांनी सध्या अनेक क्रीडांगणं गाजवलेत. मुरबाड शहापूर ज्यांनी दनानून सोडलेलं आहे आणि आता सध्या बदलापूरमध्ये ज्या नावाचा ट्रेंड सुरू आहे ते आमचे सन्माननीय सोमनाथजी खाडे सर. या वेलकम, स्वागत आहे आपलं.
धन्यवाद, थँक्यू सो मच. सामटोली टीम साठी नारायण ढाबा ओरिजिनल नंबर 1 चे हर्षलजी भगत यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आपल्या शुभेच्छांचा स्वीकार. सामन्याला सुरुवात होतीये. सामटोली विपक्ष जय हनुमान भिंडशील. पहिलाच बॉल जबरदस्त कट केलाय. पॉइंटच्या डोक्यावरनं दन 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 करत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 2 फिल्डरला भेदत निघालाय सीमा पार. चौकार. धन्यवाद महेश धुळे सर, आम्हाला या ठिकाणी साथ देत आहेत, मार्गदर्शन त्यांचं या ठिकाणी आम्हाला मिळतंय. त्याचबरोबर रोशनजी संते सर, आपलं मनापासून आभार. इथे व्हाईट बॉलचा कॉल, अवांतरची धाव मिळेल. स्कोअर कार्ड वरती धावफलक पुढे सरकेल ते 5 या आकड्यावरती. बिनबाद 5 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 मध्ये आपण आहोत. 17 बॉल आणि 28 ची गरज या ठिकाणी विजयासाठी. 17 चेंडू 28 धावा. जय हनुमान भिंडशील आणि दुसऱ्या बाजूने जय हनुमान सामटोली या 2 संघांच्या दरम्यान सामना. इथे हा चेंडू पहा, मागच्या बाजूला निश्चितच आपण पाहताय तर विकेट किपरला हातातनं स्किड झालाय आणि त्यानंतर एक सिंगल मिळेल. एक सिंगलची मदत. धावफलक पुढे सरकेल ते 6 या आकड्यावरती. 16 चेंडू 27चं समीकरण. षटक क्रमांक 1 मध्ये आपण आहोत. तेजस आणि दिनेश हे 2 फलंदाज मैदानावरती सुरुवात करतायत आणि निश्चितच आपण पाहाल तर पहिल्या 2 बॉलवरती आल्या 6 धावा. 16 बॉल 27 ची इथून आवश्यकता. 33 चा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तेजस आणि दिनेश गोलंदाजी मार्कवरनं रोहित जगताप ज्यानं ही संपूर्ण टुर्नामेंट गाजवली आहे तो रोहित गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. हा सामना अतिशय महत्वाचा दर्जेदार हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. सामना जिंकायचा आहे, टॉप 5 मध्ये दाखल व्हायचंय. या अनुषंगाने ही मॅच अतिशय महत्वाची. दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर स्वप्नपूर्ती करणारी ही मॅच. 32 बनवल्या पूर्वार्धात. 33 चा पाठलाग करत असताना जय हनुमान सामटोली संघाची सलामीची जोडी. स्ट्राईकवर दिनेश. या बॉलवरती आपण पाहताय इथे ताळमेळ चुकलाय दोघांच्या दरम्यान आणि फलंदाज माघारी परतत असताना पहिला झटका मिळतोय जय हनुमान सामटोली टीमला. फलंदाज बाद दिनेशच्या रूपानं पहिला धक्का. दिनेश बाद होतोय. बॅटिंग करण्यासाठी फलंदाज हर्षद मैदानाच्या आतमध्ये येतोय. इनॅट नंबर 3 वरती बॅटिंग करेल हर्षद आणि हर्षदच्या प्रत्येक षटकाराला अनिकेत भोईर आणि आदित्य भोईर यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आणि मिहीर कोंडिलकर यांच्या वतीनं सुद्धा प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक हर्षदसाठी. 14 चेंडू 27 ची गरज. पहिलं षटक चालू असताना 4 बॉल टाकून झाले. 6 धावा आल्यात. रोहित जगताप या ठिकाणी गोलंदाजी करत असताना इथे सुद्धा फटका चांगला लॉफ्ट केलाय. चेंडू हवेत. फिल्डर धावतायत मागे, पकडून फेक करतील. पुन्हा मिळतायत 2 धावा. धावफलकावरती 2 येतील. स्कोरबोर्डवरती जोडल्या जातील. बॅटिंग करत असताना तेजस मैदानावर. साथ देण्यासाठी हर्षद. या 2 फलंदाजांना इथून मात्र हा संपूर्ण किल्ला लढवायचा आहे. 33 चा पाठलाग. 13 चेंडू 25 ची अजून गरज. 8 धावा बनल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. षटक पहिलं. लास्ट बॉल. रोहितचा हा चेंडू इथे पुन्हा एकदा उडवलाय. फिल्डर सीमा रेषेवरती. अगदी सहज सोपा झेल ड्रॉप. हे काय झालंय आणि त्यानंतर चेंडू हाताला चटका देऊन निघून जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. अशी चूक मित्रा कशी करू शकतोस. अतिशय महत्वाचा सामना आहे. इथे आपण पाहताय तेजस सारखा फलंदाज ज्याला तुम्ही जीवनदान देताय
आणि त्यानंतर हातातनं चेंडू निघून जातोय चौकारासाठी. जखमेवरती मीठ लावलंय आणि निश्चित आपण पाहताय धावा मिळताय. 4 षटक संपले पहिलं. स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत एका घड्याच्या मोबदल्यात 12 धावा. गोलंदाज करेल तर काय करेल ही परिस्थिती. पहिल्या षटकात 12 आल्या, आता 12 बॉल आणि 21 धावांचं लक्ष्य पार करायचंय. गोलंदाज रोहितची जागा भरून काढण्यासाठी रोहित येतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये जिम्मेदारी त्याच्या खांद्यावर. रोहित आणि रोनित जगताप बंधू मैदानावर. जबरदस्त खेळ अलीकडच्या काळात तुम्ही पाहत असाल तर मैदान गाजवताना पाहायला मिळत आहेत दोन्ही बंधुराज. इथे वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. रोनित जगताप गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक वरती हर्षद खेळतोय. हर्षदसाठी लगेचच भरपूर साऱ्या बक्षिसांची खैरात या ठिकाणी खुली केली आहे. आदिनाथ भोईर यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक हर्षदसाठी. स्ट्राईकवर तयार. प्रत्येक षटकाराला भरपूर सारी पारितोषिक हर्षदसाठी खुली केली आहेत. इथे फटका पाहायला मिळतोय निश्चितच. एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषेच्या जवळ फिल्डर वेगानं आलाय. पकडतोय, फेकतोय. पुन्हा 2 धावा इथे कंप्लीट करतील. 2 धावांची मदत येते. धावफलक पुढे सरकतय 14 या आकड्यावरती. पहिल्या षटकात 12 आल्या. इथे आपण पाहताय पहिल्याच बॉलवर 2 समीकरण तुम्हाला पाहायला मिळतंय. 11 बॉल आणि 19 धावांची गरज. जय हनुमान बेंडशील आणि दुसऱ्या बाजूने जय हनुमान चामटोली या 2 संघांच्या दरम्यान ही अतिशय सुंदर मॅच. महत्वपूर्ण मुकाबला. इथे फटका खेचलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑनचा फिल्डर ऍक्शन मध्ये आलाय. पकडतोय, फेकतोय. एकच सिंगल मिळेल. एकच धावेवरती संतुष्ट राहत आहेत. अतिशय कॅल्क्युलेटिव्ह आणि जबाबदारीपूर्वक खेळ मैदानाच्या आतमध्ये पेश करतायत. एक झेल जो सुटलाय ना तेजसचा, तो किती तुम्हाला दुःख देऊन जाईल हे निश्चितच मॅच संपल्यानंतर कळेल कदाचित. इथे आपण पाहताय तर सिंगल मिळाली. गोलंदाज मेहनत घेतायत. रोहित सुंदर गोलंदाजी ज्यानं केली. त्यानंतर रोनित आलाय गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक तो टाकतोय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज तेजस. इथे जागेवरनं उडवलंय चेंडू हवेत. पुन्हा एकदा झेलची सुवर्ण संधी. पुन्हा झेल ड्रॉप. पुन्हा झेल ड्रॉप आणि इथे सुद्धा मिळतायत 2 धावा. तेजस वरती नशीब आज मात्र आपण पाहताय तर भरपूर साथ देत आहेत. लक फॅक्टर ऑन. 2 वेळा अगदी सोपा सहज झेल या ठिकाणी ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं मॅच मध्ये आपण पाहाल तर चामटोली संघासाठी आणि तेजससाठी जीवनदान यावेळेस मिळताना पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी. गोलंदाज साथ देत आहेत. गोलंदाजी करतायत मात्र फिल्डर साथ देत नाहीयेत. 2 सोपे झेल ड्रॉप झाले. तेजसला मिळालेली जीवनदानं किती इथून धोकादायक ठरतील हे आपल्याला पाहावं लागेल. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा तयार. क्रिकेटच्या मैदानावरती पकडा कॅच, जिंका मॅच ही सूत्र असतात. इथे जागेवर टोलवलाय. आता मात्र सीमारेषेवरती बरोबर फिल्डर तैनात. 2 सुटले होते मात्र तिसरा झेल मात्र शेवटी टिपलाय आणि मैदानाच्या आतमध्ये जल्लोष चालू झालाय. बेंडशील टीमचा फलंदाज माघारी परतेल तेजसच्या रूपानं. थँक्यू सो मच. जय हनुमान ढोके आणि ग्रामस्थ मंडळ ढोके यांचं हे दमदार आयोजन. आमदार चषक. इथे पुन्हा एकदा मिस टायमिंग. झेलची पुन्हा सुवर्ण संधी. आता मात्र पुन्हा ड्रॉप. पुन्हा ड्रॉप करतायत. 2 धावा स्कोर कार्ड वरती पुन्हा ऍड केल्या जातील
अशा पद्धतीचे झेल तुम्ही सोडतायत. अगदी आपण पाहताय तर 3 झेल सुटल्या अद्यापपर्यंत आणि 3 झेलच्या माध्यमातून आपण पाहिलं सुटल्यानंतर 2-2-2 अशा पद्धतीनं धावा आल्यात. 2 धावा मिळत आहेत, स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 19 या आकड्यावरती. 7 बॉल आणि 14चं समीकरण. 7 चेंडू आणि 14 धावा विजयासाठी गरजेच्या. समाधानजी भोपी यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती आहे आपण मंचावरती या. इथे टोलावण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती आला नाही. निश्चित आपण पाहताय सीमारेषेच्या जवळ जातोय. या सिंगल कंप्लीट. दुसरी धाव अत्यंत वेगानं कंप्लीट केली आहे अभिजित आणि हर्षद. सहा बॉल 12ची गरज. इथून आपण पाहताय तर समीकरण बदलत असताना पाहायला मिळत आहेत. हर्षद खेळतोय 3 वरती, अभिजित खेळतोय 4 वरती. 2 बाद 21 धावा धावफलकावर 2 षटकं संपली आहेत. ओव्हर नंबर 3 शेवटचं अंतिम षटक. 6 बॉल आणि 12 धावांचं लक्ष इथे विजयासाठी पाहायला मिळतं. जय हनुमान बेंडशील आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान सामटोली या 2 संघांच्या दरम्यान काटेकी टक्कर मैदानात पेश होत असताना गोलंदाज तयार. 6 बॉल 12ची गरज. पहिल्याच बॉलवर फिरून ठोकलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हर्षदच्या बॅटमधनं चेंडू सीमा पार. षटकार. वतीनं 500 रुपये. त्याचबरोबर आदिनाथ भोईर यांच्याकडनं 500 रुपये. त्याचबरोबर आदिनाथ आणि अनिकेत यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. षटकार आलाय पहिल्याच बॉलवरती आणि हा सामना खुला केलाय हर्षदनं. जबरदस्त द्वंद्व मैदानात पेश होत आहे. 6 बॉल 12चं समीकरण होतं. या षटकारानं तुम्ही पाहताय तर सामना पूर्ण खुला केलाय. 5 बॉल 6ची गरज. अजून मॅच संपलेली नाहीये. इथं हलक्यातानं कट केलंय. पॉइंटला पार केलं. चाललाय चेंडू सीमारेषेच्या जवळ. पकडतायत, फेकतायत. 2 धावा पुन्हा कंप्लीट. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय अभ्यासपूर्ण खेळ मैदानात पेश करतोय हर्षद. 4 चेंडू फेस केलेत. 11 धावा त्यानं बनवल्यात. सामना पूर्णपणे आपल्या कंट्रोलमध्ये आणलाय. 4 चेंडू 4 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा रूल आहे. या अनुषंगाने या 4 धावा बनवाव्या लागतील. अजूनही मॅच संपलेली नाही. गोलंदाजी मार्कवरनं तयार. अमोल इथून चांगले चेंडू त्याला टाकावे लागतील. इथे जबरदस्त फटका आणि हा सामना फिनिश केलाय. MSD स्टाईल. मिस्टर हर्षद ऑन फायर. सामना जिंकलाय जय हनुमान सामटोलीनं.